पौलाचे रोमक्रस पत्र याचा आपण सध्या अभ्यास करत असताना आपण त्याच्या शेवटास आलेलो आहोत. आणि रोमक्रस पत्र हे रोम येथील ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना पौलाने लिहिलेलं आहे. रोमची मंडळी ही त्यांनी स्थापन केलेली नव्हती, परंतु त्याची इच्छा होती की ह्या मंडळीला भेट द्यावी, कारण रोम त्यावेळेस सुपर पॉवर जगाची महासत्ता होती आणि तिथली ही मंडळी होती. आणि या रोमक्रस पत्रामध्ये दैवाने प्रभू येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे, त्याच्यावर विश्वासाने आपल्याला काय मिळालेलं आहे, हे सर्व गोष्टी म्हणजे सुवार्ता ही डिटेलमध्ये सविस्तरपणे जर कोणत्या पुस्तकात असेल तर ते रोमक्रस पत्रात. आणि म्हणून रोमक्रस पत्र जर समजलं तर शास्त्रातलं कोणतंही पुस्तक जुन्या किंवा नवा करातलं तुम्हाला समजू शकतं. बेसिक डॉक्ट्रिन्स, मूळ शिकवण ख्रिस्ती विश्वासाची किंवा धर्माची ही रोमक्रस पत्रात आहे. आणि म्हणून रोमक्रस पत्राला द ख्रिश्चन कॉन्स्टिट्यूशन किंवा ख्रिस्ती विश्वासाची घटना असं म्हटलेलं आहे. आणि आपण शेवटास आलेलो असताना ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे 4 डिफरंट मिनिस्ट्रीज, 4 प्रकारच्या सेवा. 4 डिफरंट मिनिस्ट्रीज, 4 प्रकारच्या सेवा. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास. जर तुम्हाला हे संदेश पहिल्या अध्यायापासूनचे परत ऐकायचे असतील तर हे सर्व यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तुम्ही परत ऐकू शकता, स्टडी करू शकता आणि दुसऱ्यांनाही ते ऐकू शकता. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि विशेष करून जे यूट्यूबवरून जे पाहत आहेत त्यांचंही प्रभू येशूच्या नावात मी स्वागत करतो, की जे अनेक मेसेजेस आणि फोन कॉल येत आहेत की कशा रीतीने ही सेवा आशीर्वादित होत आहे, त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव मी तुला देतो, मी परमेश्वराला देतो. आणि यूट्यूब व्ह्यूअर्सना एक विनंती आहे की आपले मेसेज किंवा आपले कॉमेंट्स ह्या कॉमेंट सेक्शनमध्ये जर पाठवलं तर बरं होईल. म्हणजे कुठून, कोणत्या भागातून, महाराष्ट्राच्या, देशाच्या किंवा परदेशाच्या तुम्ही कुठं आहात हे आम्हाला समजेल. आणि म्हणून कृपया आपले कॉमेंट्स त्याच्यावर टाका. तर रोमक्रस पत्र 15 आता 14व्या अध्यायामध्ये ह्या रोमक्रस पत्राचे 3 डिव्हिजन किंवा 3 विभाग आहेत. अध्याय 1 ते 8 हा सुवार्तेबद्दल आहे. सुवार्ता काय आणि त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आणि आपण त्याच्यावर विश्वासाने नीतिमान ठरलो आणि कोणकोणते आशीर्वाद आपल्याला लागू झाले. दुसरा जो भाग, दुसरा डिव्हिजन आहे अध्याय 9 ते 11 हे इस्रायलाबद्दल आहे. 9वा अध्याय इस्रायलाचा भूतकाळ, इस्रायलाची देवाने निवड का केली, कशी केली. 10व्या अध्याय रोमक्रस पत्राचा इस्रायलाचा वर्तमान काळ, की सध्या इस्रायल लोक जे त्याला नाकारतात की तो आमचा मसीहा नाही, किंवा सध्याची परिस्थिती, तर सध्याच्या काळाबद्दल म्हणजे प्रेझेंट इस्रायलचा सांप्रत काळ. आणि 11वा अध्याय रोमक्रस पत्राचा की इस्रायलाचा भूतकाळ, की इस्रायलाचा काय होईल. म्हणून 9, 10 आणि 11 हे 3 अध्याय इस्रायलाविषयी, इस्रायलचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि तिसरं जे डिव्हिजन, तिसरा जो भाग आहे रोमक्रस पत्राचा, तो अध्याय 12 ते 16 हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, म्हणजे जे काही अगोदर सांगितलेलं आहे पहिल्या 8 अध्यायात त्याचं दैनंदिन जीवनात लागूकरण, की तो विश्वास आपण दैनंदिन जीवनात कसा उपयोगात आणू शकतो. वर्किंग आउट ऑर फेथ 12 ते 16. आणि 15व्या अध्यायामध्ये, तर 14व्या अध्यायात पौल ऐक्याविषयी त्यांना उत्तेजन देतो की, आणि त्याच्यामध्ये तो सांगतो की दिवस पाळणे किंवा शाकाहारी किंवा मांसाहारी हा महत्त्वाचा विषय नाही आहे. तर मंडळीत ऐक्य असणे हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून तो म्हणतो की अशा क्षुल्लक गोष्टीवरून तुमच्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका. शाकाहारी असू द्या, एखादा कोणता दिवस महत्त्वाचा वाटू द्या, पण त्याच्यामुळे आपण कोणाला कमी लेखायचं नाही किंवा त्याच्यामुळे आपल्यामध्ये मतभेद होऊ द्यायचे नाही.
पीस अँड हार्मनी. देव शांतीचा देव आहे, म्हणून शांती आणि एक विचार हे त्याच्यामध्ये राखा, हे तो सांगतो. आणि मग 15 अध्यायापासून आपण आता सुरुवात करणार आहोत. रोमकरास पत्र 15 आणि वचन 1 ते 7 जरा बघा. आपण जे सबळ आहोत त्या आपण दुर्बळांची दुर्बलता सोसली पाहिजे. तो म्हणतो आपण जे आपल्याला वाटतं की आपण आत्मिकरित्या स्ट्रॉंग आहोत, सबळ आहोत, की जे इतके स्ट्रॉंग नाहीत त्यांची दुर्बलता, की कोणी अमुक गोष्टी खातात, कोणी नाही खात, कोणाला अमुक दिवस महत्त्वाचा वाटतो, कोणाला 40 दिवस महत्त्वाचे वाटतात, वाटू द्या. तो म्हणतो दुर्बलांची सोसली पाहिजे. दुर्बलता आपल्या सुखाकडे पाहू नये, आपल्यातील प्रत्येकाने शेजाऱ्याला सुखी करणे व ते त्याचे बरे करून अभिवृद्धी होण्यासाठी करावे. म्हणजे एकमेकांची वाढ कशी होईल, एखाद्याला डाऊन नाही करायचं तर त्याला अप करून त्याला उत्तेजन कसं मिळेल हे आपण पाहावे. 3रं वचन. कारण ख्रिस्ताने तरी स्वसुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली अशा शास्त्रलेखाप्रमाणे झाले. त्याने सुद्धा आपल्यासाठी हे सोसलं, म्हणून तो म्हणतो आपणही सोसलं पाहिजे. हे ना, बरेच वेळेस आपण अपेक्षा करतो की मला जसं समजतं तसं तुम्हाला समजलं पाहिजे, पण तसं नसतं. प्रत्येकजण एका वेगळ्या लेवलला आहे ना. एका फॅमिलीमध्ये, चर्च ही फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये लहान मुलं असतात, लहान बाळं असतात, किशोरवयीन असतात, तरुण असतात, वयस्कर असतात. तसं चर्च ही फॅमिली आहे. जर कुटुंब आहे तर ह्या मंडळीतसुद्धा काही लहान आहेत आत्मिकरित्या आम्ही बोलतो, काही किशोरवयीन आहेत, काही तरुण आहेत, काही वयस्कर आहेत आत्म्याने. म्हणून आपण एकमेकांचं सोसलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो 3ऱ्या वचनात प्रभू येशूचं उदाहरण देतो की त्याने कसं सहन केलं. वचन 4. जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणाला शिक्षण मिळण्याकरिता लिहिले आहे, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेचे व समाधानाचे च्या योग्य आपल्याला आशा प्राप्त व्हावी. आता तो म्हणतो जे काही पूर्वी लिहिलं, पूर्वी काय लिहिलं? जुना करार. म्हणजे पाऊल या ठिकाणी जुन्या कराराबद्दल उल्लेख करून म्हणतो की जे काही अगोदर लिहिलं त्या फक्त स्टोरीज किंवा वाचण्यासाठी नाही आहे, त्या काही बेड टाईम स्टोरीज नाही आहे, त्या काही हॉस्पिटलमध्ये आजारी पडल्यावर वाचायचं शास्त्र नाही आहे. तर ते कशासाठी दिलेलं आहे? 4थ्या वचनात बघा. जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळण्यासाठी दिलेलं आहे. शिक्षण म्हणा, शिक्षण. आता बघा, इकडे बघा, 2 रीतीने आपण शिकू शकतो. दुसऱ्यांच्या अनुभवावरून किंवा स्वतः ठोकरा खाऊन. आता माझा प्रश्न आहे, स्वतः ठोकरा खाऊन शिकायचं का दुसऱ्यांनी खाल्लेल्या ठोकरा दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकणं चांगलं? कोणतं चांगलं? आपल्या पूर्वी जे देवावर विश्वास ठेवणारे लोक होऊन गेले, देवाचे लोक, इस्रायल पूर्वज, त्यांनी जे अनुभव आले, त्यांनी जे ठोकरा खाल्ल्या, त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण करू नयेत. म्हणून ते आपल्या शिक्षणासाठी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण कितीतरी ठोकरा आपल्या आयुष्यातल्या टाळू शकतो, अवॉइड करू शकतो जर शिक्षण मिळालं तर. माहीत असलं तर. पण माहीत नसलं तर आपण चुका करतो दैनंदिन जीवनात, बिझनेस लाईफमध्ये, फॅमिली लाईफमध्ये चुका करतो, खड्ड्यात पडतो, प्रॉब्लेममध्ये जातो, देवाचा धावा करतो आणि तो आपल्याला सोडतो. पण आपल्याला जर माहीत असलं की फॅमिली लाईफ कसं, बिझनेस लाईफ कसं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्याचं जर शिक्षण आपल्याला मिळालं, विश्वास कसा धरायचा, देवाबरोबर कसं चालायचं वगैरे, तर कितीतरी प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. म्हणून तो म्हणतो की ह्या गोष्टी आपल्या शिक्षणासाठी लिहिलेल्या आहेत. पण आपण शिक्षण घेत नाही. अनेकांना बायबल स्टडी आवडत नाही, अनेकांना लॉंग मेसेजेस आवडत नाही आहेत. ते म्हणतात शॉर्टमध्ये सांगा, 2 मिनटात. आणि 2 मिनटाचे सुद्धा मेसेज मी सुरू केलेले आहेत मागच्या ऑक्टोबरपासून, जे इंग्लिश आणि ते फॉरेनहून ती रिक्वेस्ट आली होती की 2 or 3 minutes मेसेजेस ब्रदर.
तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती या 4 भाषेमधून आपण 2-2 मिनिटाचे संदेश सुरू केलेले आहेत. परदेशातील इंग्लिश स्पीकिंग लोकांसाठी इंग्लिशमध्ये, हिंदीसाठी, गुजरातमध्ये गुजरातीसाठी आणि मराठी महाराष्ट्र लोकांसाठी. म्हणजे ज्याला जे भाषेत पाहिजे, ज्याला मोठा मेसेज नको, थोडक्यात पाहिजे रोज, तर ते देखील सुविधा आपल्याकडे आहे, ते देखील उपलब्ध आहे. तर शिक्षण मिळण्यासाठी, कारण ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. उदाहरणार्थ, बरं होण्याचं शिक्षण. एखादा साथ, रोग, आजार आल्यानंतर देव बरं करेल का, ह्याचं जर शिक्षण माहिती नसते तर आपण म्हणू काय माहीत देवाची इच्छा आहे का नाही, देवाने केलं तर बरं होईल. पण हे जर शास्त्रातून ठामपणे, खात्रीशीरपणे माहीत असलं की त्याने आपले रोग वाहिले, त्याने आपले पापच नाही तर आपले रोग वाहिले, हे जर शिक्षण शास्त्रातून मिळालं की तो आपला व्याधीमुक्त करणारा देव आहे, तो आपल्या पापाची क्षमा करतो, रोगही बरे करतो, केलेले आहेत आजही करतो, हे जर माहीत असलं तर त्या शिक्षणाचा फायदा होईल. म्हणून ह्या पूर्वीच्या गोष्टी शिक्षण मिळण्यासाठी लिहिलेल्या आहेत. पण शिक्षण नसलं तर आपण म्हणतो काय माहीत देव करेल का नाही. मग शिक्षण नाही तर विश्वास नाही, विश्वास नाही तर मिळत नाही. म्हणून माहिती होणं, परमेश्वर म्हणतो ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. समृद्धी, काय माहीत देवाची इच्छा आहे का नाही. आम्ही पिढ्यानपिढ्या असेच राहिलो, त्याच घरात राहिलो, तोच बिझनेस, तेच काम धंदा करत राहिलो. पण जर कळलं की दारिद्र्य हा शाप आहे आणि येशू ख्रिस्ताने सर्व शाप देखील घेतले आणि त्या शापातून मुक्त केलेला आहे, तर कोणताही धंदा, कोणताही काम करा, देव ते आशीर्वादित करेल आणि तुम्हाला समृद्ध करेल. ह्याचं जर शिक्षण मिळालं तर आपण त्याच्यात चालू. म्हणून पूर्वी लिहिलेल्या गोष्टी ह्या आपल्या शिक्षणासाठी लिहिलेल्या आहेत. म्हणून शिक्षण किती महत्त्वाचं आहे. आणि मग तो म्हणतो 4थ्या वचनात, कशासाठी, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या म्हणजे कशापासून मिळतं, शास्त्रापासून. आता काय मिळतं शास्त्रापासून बघा, सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे. शास्त्रापासून काय मिळतं, सहनशीलता आणि म्हणजे काय, शास्त्र वाचून शास्त्र समजल्यावर आपल्याला सहनशीलता मिळते. हो, आपण सहनशील, आपण धीर धरायला शिकतो. आपण वेड्यासारखं करत नाही, आपण लोकांना, देवाला दोष देत नाही, आपण म्हणत नाही सांगा ब्रदर का बरं असं. आपल्याला कळतं की देव कसं कार्य करतो, सैतान कसं कार्य करतो, काय केल्यावर काय होतं, माणूस जे पेरतो त्याची कापणी करेल, हे वेगवेगळे नियम कळल्यावर कळतं की आपोआप काही होत नाही आहे, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. शास्त्राच्या योगे काय मिळतं, सहनशीलता आणि समाधान, सॅटिस्फॅक्शन, की काही असलं तरी तो माझ्याबरोबर आहे, त्याच्या हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही, जाऊ शकत नाही, ह्याच्यात समाधान मिळतं. नाही पण तुम्हाला माहीत आहे का काय होईल, मला माहीत आहे की देवाच्या हातात माझ्या जीवनाचं नियंत्रण आहे, मला माहीत आहे की तो माझा वाईट करणार. हे समाधान, सॅटिस्फॅक्शन, सहनशीलता आणि समाधान हे देवाच्या वचनाने आपल्यामध्ये डेव्हलप होतात. हे गुण वरून प्रार्थना करून येत नाहीत, लक्षात घ्या. शास्त्र सांगतं की शास्त्राच्या योगे आपल्याला सहनशीलता आणि समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी. आशा पण मिळते, होपलेस सिच्युएशनमध्ये लोक आहेत, त्यांना काही आशा नाही, त्यांना फक्त विश आहे, इच्छा आहे, असं झालं तर बरं होईल, तसं देवाने केलं तर बरं होईल, पण होईलच, करीलच ह्याची गॅरंटी नाही आहे. पण आपल्याला आशा आहे का, कारण आपली आशा स्वतःवर नाही तर ते आशा देणाऱ्या देवावर आहे, तो आशेचा देव आहे, म्हणून आपल्याला होप आहे.
आपली आशा कशावर आधारित आहे? बेस्ट आहे स्वतःवर, परिस्थितीवर नाही, त्या दैवावर, त्या देवाच्या न बदलणाऱ्या देवाच्या वचनावर. देव बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही. किती जण आमेन म्हणू शकतो? किती जण माझं ऐकत आहे? चौथं वचन, जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिले आहे, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या समाधानाचे योग्य. आपल्याला आशा प्राप्त व्हावी. आता सहनशीलता दाखवणारा व समाधान देणारा देव असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्परे एकचित्त व्हावे. बघा, आता या शेवटच्या 2 अध्यायात पाऊल, आता एंड ह्या पत्राचा शेवट आहे आणि तो त्यांना सांगतो या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर की तो आशेचा देव आता तुम्हाला परस्पर एकचित्त करो. रोम येथील मंडळीमध्ये मिक्स्ड मेंबर होते. म्हणजे काय? म्हणजे हे यहुद्यातून आलेले ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि रोम विधर्मी धर्मातून, इतर जाती धर्मातून आलेले येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले ते पण लोक होते. म्हणून रोमन चर्च किंवा रोम करासपत्र, रोम येथील मंडळीमध्ये यहुदीतून पण ख्रिस्ती झालेले होते, विधर्मातून झालेले होते. यांचे वेगळे धार्मिक विचार होते, त्यांचे वेगळे देवधर्माचे विचार होते. तो म्हणतो की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. मतभेद कोणत्या बाबतीत असो नाहीत. खाण्यापिण्याबद्दल, दिवसाबद्दल वगैरे क्षुल्लक गोष्टीबद्दल, जे महत्त्वाचं त्याच्यावर आपण एक झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचन 6, यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव याचे एकमताने एकमेकाने तुम्ही गौरव करावे. आणि याचा उद्देश हा आहे की देवाचा गौरव. वचन 7, जसा ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. आपण एकमेकांचा का स्वीकार करायचा याच्यात सांगितलं नाही, पण तुम्हाला माहीत नाही ब्रदर ती कशी आहे, तो कसा आहे, किंवा ती कशी होती, तो कसा होता. कसा होता हा विषय नाही आहे. जर ती व्यक्ती ख्रिस्ताची झाली, ख्रिस्ताकडे आले आणि ख्रिस्ताने जर स्वीकार केला, क्षमा केलेली आहे, तर आपलं कर्तव्य आहे की त्यांचा स्वीकार करणे, क्षमा करणे. देव जर मागचं आठवत नाही तर तुम्हाला आणि मला आठवण्याचा काही अधिकार नाही. म्हणून सांगितलं एकमेकांचा स्वीकार. हे कळल्यावरच आपण एक दुसऱ्यांचा स्वीकार करू शकतो. हे ज्याला कळत नाही की ख्रिस्ताने मला हे असं मी असताना स्वीकारलेलं आहे, तरच तो दुसऱ्याला स्वीकारू शकतो. नाही तर आपण अटी शर्ती घालतो. पण देवाने आपल्याला अटी शर्ती घातल्या का? देवाने सांगितलं की तू सुधार, मग मी तुझी क्षमा करील, मग तुझी प्रार्थना ऐकेल, बरं करील. अटी शर्ती घातल्या का? घालतो का? नाही. मग आपण पण एकमेकांना घालायच्या नाहीत. आणि ह्या रीतीने चर्च किंवा मंडळीमध्ये एक चित्त आपण असतो आणि मग देवाचा आत्मा कार्य करतो. जिथं मतभेद आहेत, वेगळे विचार आहेत, तिथं देवाचा पवित्र आत्मा कार्य करत नाही. तिथं गोंधळ असतो. पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी, आत्म्याने भरलेले लोक हे देवाशी आणि एकमेकांशी एकचित्त असतात. तर पहिल्या 7 वचनामध्ये जर आपण वाचतो की काय आहे, मार्क्स फॉर स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आत्मिक वृद्धीचे चिन्ह किंवा खुणा. एखादी व्यक्ती खरंच आत्मिकरित्या स्ट्रॉंग आहे हे कशावरून कळतं? त्याच्याद्वारे देव किती चमत्कार करतो, प्रार्थना किती पॉवरफुल आहे, उपदेश किती पॉवरफुल आहे, याच्यावरून नाही, तर दुसऱ्यांच्या चुका तो किती सहन करतो, दुसऱ्यांची क्षमा किती वेळेस करतो, ह्याच्यावर एखादी व्यक्ती किती स्ट्रॉंग आहे दिसून येतं. मला माहिती आहे कोणी आमेन म्हणणार नाही, पण हे देवाचं वचन आहे की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुमच्याद्वारे देव काय करतो हे नाही, पण तुम्ही जे दुर्बळ आहेत त्यांचं किती सहन करता, किती प्रमाणात क्षमा करता, याच्यावरून तुमची आत्मिक वाढ किती झालेली आहे दिसून येतं.
हे पाऊलाला इथं सांगायचं आहे. म्हणून पहिला पॉईंट वचन 1 ते 7 काय? मार्क्स ऑफ स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आत्मिक प्रौढत्वाचे किंवा वृद्धीचे चिन्ह, की तो एक दुसऱ्याचा सहन करतो, तो शास्त्राचं शिक्षण घेतो, देवामध्ये वाढतो. आता पुढचं पॉईंट वचन 8 ते 13. मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरिता, म्हणजे पूर्वजांना दिलेली वचने खरी करण्याकरिता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला. आता दुसरा पॉईंट आहे द मिनिस्ट्री ऑफ जीसस क्राइस्ट टू द जेंटाइल्स. विदेशांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा. विदेशांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा. द मिनिस्ट्री ऑफ जीसस क्राइस्ट टू द जेंटाइल्स, वर्सेस 8 to 13. आता ह्या 2 वचनामध्ये तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त जगात का आला, त्याचं कार्य. तो म्हणतो की पूर्वजांना दिलेली वचने, पूर्वज कोण? अब्राहम, इसाक, याकोब, पाऊलाचे आणि इस्रायल लोकांचे पूर्वज. ही वचनं खरी करण्याकरता पहिलं कारण. आणि दुसरं कारण, विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. विदेशी म्हणजे कोण? गैरयहुदी, म्हणजे तुम्ही आणि मी. आपल्यामध्ये कोणी इस्रायली आहे का? म्हणजे आपण कोण आहोत? शास्त्राच्या दृष्टीने आपण विदेशी, विधर्मी, जेंटाइल्स. ख्रिस्त जगात कशासाठी आला? पूर्वजांना जे वचनं दिलेले होते ते खरे करण्यासाठी, इस्रायलच्या पूर्वजांना, अब्राहम. आणि आपण जे विदेशी, आपल्यासारखे वेगवेगळ्या देशातून, जाती धर्मातून त्या लोकांना एकत्रित करून त्यांनी देवाचे गौरव करावे म्हणून ख्रिस्त सेवक झाला. 9व्या वचनात शेवटी देवाचे गौरव करावे याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला. सुनता झालेले लोक कोण? इस्रायल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त फक्त इस्रायला पुरताच आला नाही, तर विदेशांसाठी देखील आला. हा त्याचा अर्थ. परंतु त्याने ज्यावेळेस 2-2 शिष्य पाठवले, त्यावेळेस त्याने काय सांगितलं? आपण वाचू मत्तई शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. मॅथ्यू चॅप्टर 10 आणि वचनं 5 आणि 6. त्याने शिष्यांना जेव्हा 2-2 पाठवले तेव्हा काय आज्ञा केली? मग 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठविले की विदेशांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोन यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. विदेशी म्हणजे गैरयहुदी, शोमरोनी म्हणजे यहुदी आणि विदेशी हे मिक्स. म्हणून इस्रायल लोक शोमरोन लोकांना गलिच्छ तुच्छ समजत होते. ते म्हणत होते ओरिजिनल इस्रायल नाही, हे मिक्स्ड लोक आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो विदेशांच्या वाटेने जाऊ नका, शोमरोन यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्रायलच्या घरची जी हरवलेली मेंढरे त्यांच्याकडे जा. म्हणजे सेवा कार्य करायला त्याने कुठून सुरुवात करायला लावली? आधी इस्रायलापासून. देवाचे निवडलोक इस्रायल, त्यांना आधी सुवार्ता, त्यांना बरं करायचं, नंतर दुसरं. त्यांच्याकडे जाऊ नका असं. परंतु याचा अर्थ प्रभू येशूने विदेशी लोकांना बरं केलं नाही असं आहे का? नाही. विदेशी विधर्म्यांकडे त्याने दुर्लक्ष केलं असं होतं का? नाही. पण पहिलं कॉलिंग किंवा त्याचं पाचारण की तारण हे यहुद्यांकडून आहे, म्हणून सुवार्ता कार्य हे यहुद्यांपासून सुरू केलं आहे. पण त्याने विदेशांना पण बरं केलं. उदाहरणार्थ आपण मत्तई शुभवर्तमान 8वा अध्याय याच्यात जर वाचलं वचन 5 ते 13 की कशा रीतीने त्याने का जमादाराच्या चाकराला बरं केलं. जमादाराच्या चाकराला 8वा अध्याय 5 ते 13 मध्ये आपण वाचतो की हा माणूस हा रोमन जमादार होता.
हा यहुदी नव्हता, पण तो विश्वासाने प्रभू येशूकडे आला आणि त्याचा चाकराला प्रभू येशूने बरं केला. म्हणजे विदेशांना सुद्धा त्याने सुवार्ता सांगितली, विदेशांची सुद्धा सेवा केली. 15वा अध्याय मत्तेकृत शुभवर्तमान याचं वचन 21 ते 28 जर आपण वाचलं, मॅथ्यू 15:21 to 28, 21 ते 28. यहुदी तर मुलीचे रोग निवारण. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या प्रांतात गेला. आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभू, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. ही कनानी बाई होती, यहुदी नव्हती, विदेशी विधर्मी होती. आणि तिने आग्रह केला आणि तिची मुलगी बरी झाली. पॉईंट काय आहे की प्रभू येशूला देवाने त्याच्या लोकांकडे, इस्रायलाकडे पाठवलं. त्याने सेवा इस्रायलापासून सुरुवात केली, पण जे विधर्मी आले त्यांनाही त्याने सुवार्ता सांगितली, त्यांनाही मुक्त केलं, बरं केलं. कारण वचन काय वाचलं आपण रोमकरास पत्रामध्ये की विदेशांनीही त्याचे गौरव करावे, म्हणून ख्रिस्त सुनता केलेल्या लोकांचा सेवक झाला. फक्त इस्रायला पुरताच नाही, विदेशांपुरता, तुमच्या माझ्यापुरता साठी सुद्धा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याची सेवा फक्त इस्रायलापुरतीच मर्यादित नव्हती, ते विदेशांची देखील त्यांनी सेवा केली, त्यांनाही बरं केलं, मुक्त केला. पण त्याचा मुख्य फोकस हा इस्रायलावर होता, त्याच्या लोकांवर होता. कारण त्याच्या लोकांना दिलेले वचनं ते पूर्ण व्हायची होती. उदाहरणार्थ लूककृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, लूक चॅप्टर 1. प्रभू येशू ख्रिस्त जगात येऊन काय करील, काय होईल, हे जे वचनं अगोदर भविष्यवाण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण व्हायच्या होत्या. उदाहरणार्थ लूक 1:30 ते 33 जर आपण वाचलं, लूक 1:30 ते 33. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभू देव त्याला आपला बाप दाविदाचे राजासन देईल. तो याकोबाच्या घरावर युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. इस्रायलाबद्दल आता आपण वाचू 46व्या वचनापासून त्याच अध्यायात. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो, आणि देव जो माझा तारणारा याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. आणि आता ऐका, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. आणि सर्व पिढ्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की मदर मेरीला एक विशेष स्थान आहे. धन्य मरिया म्हणतात. सर्व पिढ्या तिने भविष्यवाणी केली, बोलली, आणि ते घडून आलं. वचन 49. कारण जो पराक्रमी त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केले आहे, त्याचे नाम पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. त्याने गर्विष्ठांची त्यांच्याच अंतःकरणाच्या कल्पनेने दानादान केली आहे. त्याने अधिपती शासनावरून, राजसनावरून काढले आहे. दीनास उंच केले आहे. भुकेल्यास त्याने उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे. धनवानास रिकामे लावून दिले आहे. त्याने आमच्या पूर्वजास सांगितल्याप्रमाणे अब्राम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. प्रभू येशूची इस्रायलबद्दलची सेवा, याच्याबद्दलच्या भविष्यवाणी. आणि वचन 67 पासून जर आपण पुढे वाचलं तर जखेराने जे स्तुतिगान केलं त्याच्यामध्ये त्याने कशा रीतीने तो इस्रायलाचाच नव्हे तर विदेशांचा देखील तारण करता होईल हे सांगितलेलं आहे. आपण सर्वच वाचणार नाही, परंतु वचन 76 पासून आपण वाचूया. लूक 1:76. आणि हे बाळका, तुला परतपराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे चालशील, यासाठी की, आणि आता ऐका, लोकांना त्यांच्या पाप क्षमेचे तारणाचे ज्ञान द्यावे. आमच्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. त्याच्या योगे उदयप्रभावरून आमच्यावर आली आहे.
यासाठी की अंधारात व मृत्यूछायेत बसल्यास प्रकाश देण्यात यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गात यावे. बघा, तर ह्या अध्यायामध्ये तर प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आणि पूर्वजांना जुन्या काळात दिलेले वचनाचे पूर्ण करण्यासाठी केलेले. आणि म्हणून इस्रायलात तो जन्माला, इस्रायलात त्याने सेवा केली, तिथं तो वधस्तंभावर गेला आणि तिथूनच तो स्वर्गात गेला. आणि इस्रायलातून त्याने जे शिष्य निवडलेले होते त्यांनी सेवा कार्य इस्रायलापासून, यरुशलेमेपासून सुरुवात केली. जेव्हा त्याने आज्ञा केली संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवा, त्याने 12 शिष्य जे निवडले त्याच्यापैकी कोणी विदेशी होता का? विधर्मी होता का? शास्त्रातला एक तरी ऑथर किंवा रायटर किंवा लेखक विदेशी किंवा विधर्मी आहे का? नाही आहे. अख्ख्या शास्त्राचे 66 पुस्तकाचे सर्व लेखक हे यहुदी, इस्रायली आहेत. म्हणून शास्त्र सांगतं की इस्रायलच्या द्वारे आपल्याला देवाचं वचन आलेलं आहे, म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत. इस्रायलासाठी का प्रार्थना करा? जे बायबल तुमच्या हातात आहे ते त्यांच्यामुळे आहे. जो मसीहा त्यांचा, तो आपला जगाचाही मसीहा आहे. त्याने जे त्यांच्यासाठी केलं ते आपल्यासाठी केलेलं आहे. तुम्हाकरिता व बहुताकरता सांडलेले हे माझे नव्या कराचे रक्त आहे. त्या बहुताकरतामध्ये तुम्ही आणि मी आहोत, सर्व देशाचे, जाती धर्माचे लोक. म्हणजे सुवार्ता कार्य इस्रायलातून सुरू झाले. प्रेज द लॉर्ड. मग ह्या इस्रायली लोक ज्यांनी प्रभू ईश्वर तारणावर विश्वास ठेवला त्यांनी पहिल्याने सुवार्ता गाजवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यामुळे जगभर सुवार्ता गेली. दुसरा पॉईंट, तर पहिली गोष्ट काय? मिनिस्ट्री ऑफ जीसस क्राइस्ट टू द जेंटाइल्स. विदेशांसाठी प्रभू येशूची सेवा. त्याने जगात असताना पण सेवा केली, विदेशांची पण केली. त्यांनी जगातून गेल्यानंतर शिष्यांना आज्ञा केली, त्यांनी इस्रायल सुरू करून विदेशांमध्ये पण सुवार्ता गाजवली, सेवा केली. दुसरा पॉईंट, वचन 14 ते 24, पाऊलाची विदेशांकरिता सेवा. आता जर आपल्याला पाऊलाची सेवा कशी होती आणि कशी त्याने सेवा केली हे जर नीट कळलं तर आपल्याला देवाची कृपा नीट कळेल. किती जणांनी ऐकलं मी काय म्हटलं? देवाची कृपा म्हणजे काय? देव कोणावर, कशा टाईपच्या लोकांवर कृपा करतो, कशा टाईपच्या लोकांचा वापर करतो हे पाऊलाच्या सेवेवरून आपल्याला कळेल. आपण पाहू त्याची सेवा कशी होती. वचन 14 आणि 15, 15वा अध्याय, रोमकरास 15, 14 आणि 15. बंधुजन हो, तुम्ही सांगुलपणाने भरलेले, सर्व ज्ञान संपन्न व एकमेकास बोध करायला समर्थ आहात अशी तुमच्याविषयी मला स्वतःची खात्री आहे. बघा, न पाहता या लोकांचे साक्ष ऐकून ही खात्री पावलाला झाली. किती विशेष आहे नाही का? एखाद्या मंडळीच्या लोकांबद्दल देवाच्या माणसाला एक खात्री, गॅरंटी असणे की नाही ते तसे नाहीच आहे, तो तसा नाही आहे, ही खरी साक्ष. माझ्या पश्चात, माझ्या मागे सोमवार ते शनिवार कोण काय करतं, कसं असं, ही खरी साक्ष की मला त्यांची खात्री आहे. पाऊल म्हणतो मला खात्री आहे. तरी देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिले आहे. पाऊलाच्या सेवेचे वैशिष्ट्य. पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉल्स मिनिस्ट्री. काय वैशिष्ट्य होते पाऊलाचे? पहिलं, तो म्हणतो वचन 15 मध्ये, देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे. कृपादानामुळे हा शब्द अंडरलाईन करा. पाऊल कबूल करतो की त्याची सेवा ही त्याचं जे क्वालिफिकेशन होतं, त्याचं जे घराणं होतं, बन्यामीन वंशाचा कट्टरपंथी यहुदी, ह्याच्यामुळे देवाने सिलेक्शन केलं नाही तर देवाच्या कृपेमुळे केलेलं आहे.
पहिली गोष्ट सेवेबद्दल ही की सेवा ही देवाच्या कृपेने देव सेवेला बोलवत असतो. घराणं उंच आहे, क्वालिफाईड आहे, हे आहे ते आहे म्हणून देवा पुढं एखादा क्वालिफाईड होत नाही आहे, त्याच्या कृपेमुळे. म्हणून पहिला पॉईंट काय, इट वॉज द मिनिस्ट्री वॉज रिसिव्ड बाय ग्रेस. वर्सेस 4 and 15. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉल्स मिनिस्ट्री. पॉईंट 1, हिज मिनिस्ट्री वॉज रिसिव्ड बाय ग्रेस. पाऊलाच्या सेवेची वैशिष्ट्य. पॉईंट पहिला काय, त्याची सेवा ही देवाच्या कृपेमुळे मिळालेली होती. तो म्हणतो मी कोणी विशेष आहे म्हणून माझं सिलेक्शन देवाने नाही केलं, हे केवळ त्याची कृपा आहे. दुसरं वैशिष्ट्य काय, वचन 16 वचन 16, ते कृपादान असे की मी विदेशांसाठी देवाची सुवार्ता सांगणे हे याजक पण चालवीत ख्रिस्त येशूची सेवा करणारा व्हावे. विदेशांसाठी आणि देवाची सुवार्ता. सुवार्ता कोणाची आहे? देवाची आहे. सुवार्ता कोणाची आहे? माणसाची आहे का? धर्माची आहे का? नाही, देवाची सुवार्ता आहे. आणि पाऊलाला देवाने कोणासाठी निवडलं होतं? त्याच्या इस्रायल लोकांसाठी नाही, विदेशांसाठी, विधर्म्यांसाठी, परराष्ट्रीयांचा तो म्हणतो मला त्याने प्रेषित केलेलं आहे. म्हणून दुसरा पॉईंट, दुसरं वैशिष्ट्य काय की त्याची सेवा ही सुवार्तेवर केंद्रित होते. सेकंड, इट वॉज सेंटर्ड इन द गॉस्पल. वर्स 16, त्याची सेवा सुवार्तेवर केंद्रित होती. वचन 16, सुवार्ता जर गाजवीत नाही तर सेवाच नाही आहे. अंध लोकांमध्ये कार्य करणे, गोरगरिबाला दान धर्म करणे, हे करणे ते करणे, ते तर कोणी करू शकते. त्याला देवाचाच माणूस असण्याची गरज नाही आहे, कोणत्याही जाती धर्माचे लोक करू शकतात. पण देवाची सेवा काय आहे? सुवार्तेची सेवा आहे. म्हणजे सेवा किंवा मिनिस्ट्री ही सुवार्तेवर फोकस्ड किंवा केंद्रित असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता नसेल आणि सेवा असेल तर ते समाजकार्य आहे, ते देवाची सेवा होऊ शकत नाही शास्त्राप्रमाणे. म्हणून दुसरं वैशिष्ट्य पाऊलाच्या सेवेबद्दल काय होतं की त्याची सेवा सुवार्तेवर केंद्रित होते. त्याचा फोकस तो सुवार्ता गाजवत होता. सुवार्ता काय हे सांगत होता. आज प्रॉब्लेम असा आहे की बरेच जण सेवा करत आहेत, चांगली सेवा आहे, विविध क्षेत्रात आहे, पण ते सुवार्थेचं कार्य म्हणता येत नाही. ते एक समाजकार्य आहे. समाजकार्य वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ते सुवार्थ कार्य होऊ शकत नाही आहे. लोकांना जेव घालणे किंवा त्यांची इतर प्रकारे सेवा करणे ही सुवार्थ कार्य नाही आहे. प्रदीप, सुवार्थ गाजवणं वेगळं, हे समाजकार्य कोणी करू शकतं. शास्त्राच्या दृष्टीने ते तर पाऊलाची सेवा सुवार्तेवर केंद्रित होते. तिसरं वैशिष्ट्य वचन 17, द थर्ड कॅरेक्टरिस्टिक, यावरून देवाच्या संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान आहे. कोणाबद्दल पाऊलाला अभिमान होता? ख्रिस्त येशूबद्दल. म्हणून तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट, इट वॉज डन फॉर गॉड्स ग्लोरी. सेवा ही देवाच्या गौरवासाठी केलेली असते. पाऊलाची सेवा, पाऊल सेवेने देवाचा गौरव करीत होता, स्वतःचा नाही. आज आपण पाहतो की लोक स्वतःचा गौरव, माझ्या प्रार्थनेने किती लोक बरे झाले, मी कुठं गेलो, मी काय केलं. देवाचा गौरव, आपला गौरव नाही आहे. तर इट वॉज डन फॉर गॉड्स ग्लोरी. पाऊलाची सेवा ही देवाच्या गौरवासाठी. जर तुम्ही सेवा करत आहात तर स्वतःला विचारा की मी ते देवाच्या गौरवासाठी करीत आहे का? ते देवाच्या गौरवासाठी मी करीत आहे का? हालेलुया. वचन 18 आणि 19, पुढचा चौथा पॉईंट, वचन 18 आणि 19. ख्रिस्ताने माझ्या हातातून न घडविलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही. म्हणजे काय? 18 वचन बघा. जे काही तो म्हणतो ख्रिस्ताने माझ्याद्वारे केले तेच मी सांगणार. दुसऱ्यांच्याद्वारे काय झालं हे मी नाही सांगणार. दुसऱ्यांच्या सेवेचं क्रेडिट मी नाही घेणार. माझ्याद्वारे जे केलं तेच. वचन 18,
ख्रिस्ताने माझ्या हातून घडविलेले न घडविलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर त्याने विदेशी लोकांची मान्यता मिळवण्याकरिता माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडले तेच सांगतो. पवित्र आत्म्याचे व त्याच्या सामर्थ्याने. तो म्हणतो माझ्या ज्ञानाने नाही. पाऊल हा गमिलेल्याच्या अंदर शिकलेला होता, एक विद्वान होता, परुषांचा परुषी होता, अत्यंत विद्वान मनुष्य होता, जुन्या करारात पारंगत होता, मोशेच्या नियमशास्त्रात एक्सपर्ट, हायली क्वालिफाईड, त्यावेळचा PhD. पण तो म्हणतो की माझी सेवा ही कशी झाली? चिन्हे अद्भुते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. चौथा पॉईंट, इट वॉज डन बाय गॉड्स पॉवर. पावलाची सेवा ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होती. ज्ञान असू शकतं, नावापुढे लांबलचक डिग्र्या असू शकतात, नावलौकिक असू शकतं, पण जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही तर ती सेवा यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून पावलाच्या सेवेचं वैशिष्ट्य काय होतं? ती सेवा तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करीत होता. सेवा ही आपल्या सामर्थ्याने आपण नाही करू शकत, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने करू शकतो. देव त्याच्या आत्म्याने कार्य करतो, बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. जेव्हा आपण त्याच्या आत्म्यावर अवलंबून राहतो, तो देवाचा आत्मा कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून चौथं वैशिष्ट्य काय की पावलाची सेवा देवाच्या सामर्थ्याने होती. इट वॉज डन बाय गॉड्स पॉवर, वर्सेस 18 and 19, वचन 18 आणि 19. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट, वचन 20 ते 24, त्याचं वैशिष्ट्य 20 ते 24. आणि दुसऱ्याच्या पायावर रचू नये म्हणून, म्हणजे दुसऱ्याने जे काम केलेलं आहे त्याच्यावर मान्य करू नये म्हणून, ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाम घेतात तेथे नाही, तर ज्या लोकांना त्याची वार्ता सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकलं नाही ते समजतील, या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची माझी हौस होती. म्हणजे काय? जिथं सुवार्ता गेलेली नाही, ज्यांना सुवार्ता माहीत नाही, तो म्हणतो त्या ठिकाणी मी जाऊन सुवार्ता सांगितली. ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडे नाही जायचं. ज्यांना माहीत नाही, ज्या भागात ज्या लोकात त्यांना येशू ख्रिस्ताचं नाव माहीत नाही, त्याची सुवार्ता माहीत नाही, तो म्हणतो त्या ठिकाणी मी जाऊन सेवा केली. जे सेवा करीत आहेत केलेली, त्यांच्या ठिकाणी मी जाऊन त्यांच्यावर बांधणी नाही केलेली. जिथं काहीच नाही तिथून शून्यातून मी बांधणी केलेली आहे. खरी सेवा ती आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्याकडे जाणं, ज्या ठिकाणी कोणी जात नाही त्या ठिकाणी जाणं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या सेवेचा, मिनिस्ट्रीचा उद्देश काय आहे? माझ्या जर विचाराल तर रिचिंग द अनरिच्ड, टीचिंग द अनटॉट. जिथं कोणी पोहोचलं नाही तिथं पोहोचणे, आणि ज्यांना शिकवलं नाही त्यांना शिकवणे, हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे, माझ्या सेवेचा उद्देश. मी तुम्हाला आज सांगतो, यापूर्वी सांगितलं, रिचिंग द अनरिच्ड, टीचिंग द अनटॉट. जिथं कोणी गेलं नाही ज्यांच्याकडे, त्यांच्याकडे जाणे, आणि ज्यांना कोणी शिकवलं नाही त्यांना शिकवणे. आणि मग वचन 22, यामुळे मला तुमच्याकडे येण्यास बहुत वेळा अडथळा झाला. पावलाची इच्छा होती रोमला जावं, कारण त्याने रोमची मंडळी पाहिलेली नव्हती. बघा, न पाहता विश्वासाने हे पत्र लिहिलं. किती विषयाचे नाही का? ओळखीचे कोणीच नाही, फक्त ख्रिस्ताकडे आलेले, आणि तिथे एक मंडळी आहे. आणि रोम त्यावेळेस जगाची महासत्ता आहे. आणि अशा ठिकाणी जिथं मोठा सम्राट जगावर राज्य करतो, अशा ठिकाणी त्याच्या नाकाखाली येशू ख्रिस्ताची सुवार्ता ज्यांनी विरोध केला तिथं गाजून मंडळी स्थापन झालेली, अशा लोकांना भेटायची त्याची इच्छा होती. की कसं काय होऊ शकतं अशा एवढ्या कट्टरपंथी लोकांमध्ये ख्रिस्ताची मंडळी, येशू ख्रिस्तावर ठेवणारे लोक. आणि त्याला उत्कंठा होती की जाऊन बघायचं, त्यांच्याकडून ऐकायचं की कसे आले, का आले, का वळले, कोणत्या धर्मातून, कोणत्या जातीतून, कसे. तो म्हणतो मला तुम्हाला भेटण्याची उत्कंठा आहे.
बहुत वेळा अडथळा आला. वचन 22. आणि इतिहास आणि शास्त्र असं सांगतं की पाऊलाचं रोमला जाणं झालं, तुम्ही जर वाचलं असेल तर. पण कसं झालं? नजर कैदेत बेड्या बांधून त्याने जेव्हा कैसरला अपील केलं, कैसरच्या सुप्रीम कोर्टात, त्यावेळेस कैदी म्हणून इतर कैद्यांप्रमाणे बेड्या घालून तो रोमला गेला. तिथं येऊन ते लोक त्याला जेलमध्ये येऊन भेटले, ही रोमकराची मंडळी. देवाने त्याची इच्छा पूर्ण केली का? हो, पण अशा रीतीने केली. वचन 23. परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही. किती विशेष आहे की तो म्हणतो ह्या प्रांतात जिथे मी आहे असं एकही ठिकाण नाही की जिथं मी जाऊन सुवार्ता सांगितली नाही. सगळ्यांना सगळ्या भागात जाऊन सुवार्ता सांगितली. आपण म्हणू शकतो का असं एकही ठिकाण राहिलं नाही की ज्यांना मी सांगितलेलं नाही? तुम्ही म्हणू शकता का? पाऊल म्हणतो की असं एकही ठिकाण राहिलेलं नाही आहे आणि मला पुष्कळ वर्ष तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे. बघा वचन 24. म्हणून मी स्पेन देशात जाईन तेव्हा येईन, कारण तिकडे जाताना तुम्हाला भेटावे आणि तुमच्या समागमाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही मला तिकडे बोलवावे अशी माझी इच्छा आहे. आणि ही इच्छा देवाने एक दिवशी पूर्ण केली. तर आज आपण काय पाहिलं? 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. वचनं 1 ते 7 परत एकदा रिपीट करतो. पहिला पॉईंट, मार्क्स फॉर स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आत्मिक प्रौढत्वाचे चिन्ह. वचनं 1 ते 7. आणि त्याच्यानंतर तो 4 वेगवेगळ्या सेवेबद्दल सांगत आहे, 14 to 24. आणि बाकीच्या 2 सेवा, 4 सेवेपैकी आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.